आणखीन एक मोठी बातमी आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीमकडून लैंगिक शोषण करणाऱ्या व्यावसायिक रवींद्र एरंडे याच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू झाली आहे। तर स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील तांत्रिक पुरावे आता गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच कार्यालयातील कॉम्प्युटरमध्ये अर्थात या एरंडेचा टॅब आणि एका हार्ड डिस्कमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि हे व्हिडिओ जवळपास 100च्या वर आहेत अशी माहिती आता समोर येते आहे। त्यामुळे नाशिकमध्ये खरात पार्ट 2 एक प्रकारे पाहायला मिळतोय। रवींद्र एरंडे याच्या कार्यालयामध्ये आता फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीमकडून आरोपीच्या कार्यालयाची कसून तपासणी केली जाते आहे।